नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईफ ऑफ विद्या. तर मंडळी, बघ दिवाळी येते, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खव्याची पुडाची करंजी. तर ही जी रेसिपी आहे ही ह्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी पहिले तुम्हाला. मैदा 2 कप, एक मीडियम साईज खोबरं आहे, ते मी किसून भाजून घेतलेलं आहे. 125 ग्रॅम खवा, 2 वाटी पिठी साखर, तळण्यासाठी तूप, आणि जो पूड येण्यासाठी आपल्याला साठा करावा लागतो त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि वेलची पावडर, वेलची आणि जायफळची पावडर. तर पहिले आपण काय करू, मैदा आहे ना त्याच्यात तुपाचं मोहन करायचं आणि तो भिजून घ्यायचा. आपला साधारण आपण कणिक जशी भिजवतो ना तसं भिजून घ्यायचं. तर ते भिजून घेऊ आपण पहिले. तर हे बघा मंडळी, हे ना मी भिजून ठेवलेले आधीच. तूप आहे ना चांगलं कडकडीत गरम करायचं, मैद्यात टाकायचं, चांगलं मिक्स करायचं आणि मग पाणी टाकून भिजवायचं. तर ते मी आता अर्धा तास आधी भिजवून ठेवलेलं आहे. आता हे झालं याचं वरचं पुडासाठी. आता आपण बनवू सारण. पहिले सारण बनवून घे. सारणसाठी पहिले खोबरं आणि खवा हा मी आमच्या इथे बुधा हलवाई आहे तिकडून आणला आहे. खवा हलवी फ्रेश पाहिजे एकदम. तुमच्या इकडे जो मिळत असेल तो आणा, पण आमचा तो स्पेशल आहे खव्यासाठी, तिकडून आणलाय मी. आणि ह्या खूप छान करंजी होत्या, म्हणजे गोड जर आवडत जरी नसेल ना त्याला तरी पण ही करंजी खाणारच तो व्यक्ती. खूप छान होते. माझ्या पप्पांची आवडीची रेसिपी एकदम ही. ते दिवाळीच्या फराळामध्ये फक्त एकच त्यांना आवडीने खायचे. आता ह्याच्यात आपण साखर टाक. आणि गरम गरम तर खूपच सुंदर लागते ती. आणि ह्या आहे ना साधारण 4-5 दिवस तरी टिकतात. खोबरं आहे ना थोडंसं भाजून घेतलं ना 4-5 दिवस टिकतात ह्या करंज्या दिवाळीमध्ये. व्यवस्थित काढून घ्यायचंय. पावडर टाकायची आपली. व्यवस्थित हा खवा असा मिक्स करायचा. मिठळे असतात. तर हे बघा मंडळी, खवा आहे ना आणल्यानंतर आहे ना चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा. भाजून घेतल्यावर तो छान राहतो. कच्चा नाही टाकायचा. झालंय आता हे सारण. आता आपण करंज्या बनवायला घेऊ. तर मंडळी बघा, आता आपण करंजी करायची. आता आपल्याला साठ्याची करायची ना, मग काय करायचं, एक पहिली गोळा घ्यायचा, तो लाटून घ्यायचा व्यवस्थित. ही अशी पोळी लाटून घ्यायची पहिले तरी. ही जी करंजी आहे ना ही मला माझ्या आजीने शिकवली. म्हणजे तिचं बघूनच मी शिकली. परत माझ्या आत्या ह्या ज्या करंज्या आहे ना त्या आपण रुखवतात पण करू शकतो वेगवेगळ्या कलरच्या पुडाच्या. दरवर्षी धनतेरसला माझ्या पप्पांचा बर्थडे असतो ना त्या दिवशी माझी आजी करंज्याच करायची गोड, त्यांना आवडतं ना. आता हे लाटलं ना तेव्हा मंडळी, आता हे तूप आहे ना हे गरम करून घ्यायचं. चांगलं गरम करून घ्यायचंय पगळेपर्यंत पूर्ण. हे आता हे पूर्ण पगळलंय. ते गरम आहे ना, ह्याच्यात हा कॉर्नफ्लॉवर टाकायचा. हे साठ्यासाठी, म्हणजे तुम्हाला साठ्याच्या करायच्या असेल तर हे करू शकता. नाहीतर साध्या आपल्या अशा लाटी करून केल्या तरी चालेल, पण ह्या अशा जास्त खुसखुशीत आणि दिसायला पण छान दिसतात. आता हा जो मी आता हे कॉर्नफ्लॉवर टाकलंय, पण असा याच्यात साठा पण मिळतो.
पण कॉर्नफ्लॉवर टाकून पण छान होतात, चांगले पूड येतात. आता ह्याच्यावर असं लावायचं. पूर्ण लावून घ्यायचंय. नंतर असं ब्राऊन करून घ्यायचे. ओके, लावून झाले. सुरू घ्यायची आणि एकसारख्या लाट्या करून घ्यायच्या अशा. लाटी आहे ना ही अलगद दाबायची, अशी एकदम नाही दाबायची, अशी अलगद दाबायची, असं दिसायला पाहिजे. अशा सगळ्या लाट्या करून घ्यायच्या. हे बघा म्हणजे तळण्यासाठी ना मी तूप गरम करायला ठेवलंय आता एका साईडला. थोडस बारीक गॅस करते 5 मिनिटं. आता आपण करंजी करायला ही भाजी अशा प्रकारचं होतं. थोडस अलगद दाबायचं, ते किंचित थोडस मैद्याचं हे मैदा लावायचा आणि अलगद अलगद लाटायची, अशी दाबून नाही लाटायची. अशी छोटी एवढी काटून घ्यायची. हे बघा मंडळी, मी लाटून घेतलंय. फार पातळ पण नाही, खूप जाड पण नाही, अशी लाटून घ्यायची ही. आता आपण याच्यात हे सारण भरू. आता याचा साचा पण मिळतो, पण मी अशी फिरकीनेच करते. आणि सारण व्यवस्थित भरायचं, म्हणजे मग ती करंजी खाल्ल्यासारखी वाटते. नाही तर मग त्याचं नुसतं वरचं कवर लागतं, त्याच्यामुळे सारण हे व्यवस्थित करायचं. आता हे ना साईडला असं चिटकवण्यासाठी थोडंसं दूध लावायचं. व्यवस्थित चिटकून घ्यायचं, फुटायला नको ती. चिटकली गेली फिरकी गोल करून अर्ध गोल अशा करून घ्यायच्या करंज्या. व्यवस्थित सगळे हे चिटकून घ्यायचे, कारण ते तेलात टाकले की फुटायला नको. मग मी करून घेते. अजून एक टाकते. हे नॉर्मल तुम्ही साध्या खोबरं साखर आपले पिठी साखरेचं पण करतात, पण ह्या छान लागतात. त्याच्यात मी तुम्हाला मोदक पण दाखवले होते. माझी रेसिपी मोदकाची पण आहे, मी लिंक शेअर करेल, ती पण बघा तुम्ही.
व्यवस्थित सगळे चिटकले गेले. हे बघा म्हणजे मी करून घेतले. आता जर तुम्हाला तळून दाखवते, तूप गरम करायला ठेवलं होतं मी, तूप थोडंसं टाकून बघते. झालंय आता गरम तूप व्यवस्थित. आता करंजी टाकते मी. बारीक गॅसवर तळायचं म्हणजे आतमधलं साराने व्यवस्थित तळलं जातं. तर हे बघा मंडळी, माझी जी खव्याची पुडाची करंजी आहे ती तयार झाली आहे. एकदम मस्त पूड आली इथे बघ त्याला. तर आता मी आमच्या आईला देते ती टेस्ट करायला कशी झाली आहे. ठीक आहे, गरम आहे. एकदम छान झाली, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, गोडवा वगैरे. आणि म्हणजे कडक नसते ती, पटकन ती चावली पण जाते. असं काही नाही की करंजी कशी काय वेळेस चावली जाते, एकदम खुसखुशीत होते एकदम. तर मंडळी, आजची माझी रेसिपी आहे ना, कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला होईल तेवढं शेअर करा ही रेसिपी, जेणेकरून प्रत्येकाकडे खव्याची करंजी होईल ह्या वर्षी दिवाळीला. तर आजच्या आमच्या ब्लॉगला लाईक करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.